नाम घेता लगे मोल नाम नाही दोषी अक्षराची काय उच्चारावे राम राम नाही वर्ण धर्म याला नामे अवघेची सरती दोषी अक्षराचे काम उच्चारावे राम राम तुका म्हणे नाम तुका म्हणे नाम चैतन्य निजधाम दोषी अक्षराचे काम उच्चारावे राम राम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणाधिसेवितं तत्त्वजं उपलब्धार भक्षणम् उमासुरविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं ओं नमो ज्ञान वेदप्रदीपाध्याय जय सुसवितात्मरूपादेवा तुझे गणेशु सकलार्थमध्ये प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी तुझी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः समचरण सरोजं सांग्रनिलाम्बुदाभं जगन्नेत पाणिं मण्डनं मण्डनानं तरुणं सुमेला कंधरं पार्जनेत्रं सदा विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तदेभिमर्थायां पुरं पुण्डरीकाय भक्तमुनीन्द्रेः समागततुष्यन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
गाते श्रोते आणि चतुर्वेदी भूषण सोमवारी प्रबंधात या सगळ्याचे विनोद नाम घेता लगे मोर नाम मंत्र नाही खोल दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कर्तव्य दिलेला आहे अखिल ब्रह्मांडात पंचदश परमात्मा संसार हे सगळ्या घडणारी घटना वैराग्य वैराग्याचे मुख्यमंत्री पुतळे भगवान पांडुरंग परमात्म्याचे निश्चित जीवनात निष्ठावान भक्त तुझ्या भक्तीमध्ये उपासनेमध्ये तपश्चर्यामध्ये साधनेमध्ये नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद होती की त्या नामस्मरणाच्या भक्तीच्या उपासनेच्या तपश्चर्याच्या त्या साधनेच्या जोरावरती तेरा दिवस पाण्यामध्ये असणाऱ्या गाथा सुद्धा तेरा दिवसानंतर उघडल्या जली दगडासे पाहिलेल्या जैसाला या किंवा याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजपर्यंत सकल संत मंडळी जन्माला आली किंवा अवतीर्ण झाली त्या सकल संतांचा विचार केला तर प्रत्येक संतांच्या वाट्याला सुखही आलं आणि प्रत्येक संतांच्या वाट्याला दुःखही आलं परंतु त्यांच्या सुख दुःखाचा विचार करण्यापेक्षा आज कीर्तनाकरता ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचा विचार केला तर त्यांच्या वाट्याला जसा शेवट आला तसा शेवट महाराष्ट्राच्या मातीत अजून कोणाच्याच वाट्याला आला नाही ते देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगतमान्य जगद्गुरू तुकोबबाळ आहे यांचा चार चरणाचा जगाच्या मार्गाचं नाव काय घ्यावं कशासाठी घ्यावं आणि घेतल्यावर काय मिळणार आहे याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आज कीर्तनाची सेवेसाठी निवडलेला आहे विधारा अभंगाचा थोडक्यात आवडता सांगण्यापूर्वी अल्पसा थोडासा परिहार त्याला गरजेची गोष्ट आणि तो असा अकारण कार्य करण्यावर आलं रुक्मिणी त्यांना संजय जगदाकार मला असं वाटतं तर पत्रिकेत लिहिले सातारा जिल्ह्यात प्रथम पण ती जरा दुरुस्ती करा आणि महाराष्ट्रात प्रथम असं लिहा म्हणजे खरं पहिल्यांदाच हा भव्य दिव्य अशा पद्धत सत्य भरपूर आहे तो रोज फिरतोय महाराज का आयुष्यात दिवस जेवढे बघितले तेवढी गावं बघितली सत्याची सुद्धा पण कीर्तन सोहळा असावा कसा गेल्या 14 वर्षापासून नाविन्यपणानं दरवर्षी वेगळेपणानं लोकांच्या समोर मांडण्याचा ज्यांनी अविरतपणे प्रयत्न केलाय आणि या वर्षी 16 शिवशंभू विचारांचा आणि त्यांच्या चरित्राचा हा सोहळा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता ज्यांनी फार मोठं सुंदर देखून सुंदर आयोजन केलंय ते सन्माननीय श्रीराम महाराजांच्याकरता जोरदार खरं तर आल्यानंतर हे सगळं वैभव बघितल्यानंतर मी जरा आवाज झालो बरं का मला वाटलं नव्हतं एवढं मोठं ऐश्वर्य संपन्न वातावरण एवढ्या कमी दिवसात आणि एवढ्या ताकदीनं उभं केलं असेल पण आज 100 विद्यार्थी सांभाळणं म्हणजे वाटतं थोडी सोपी गोष्ट मी मगाशी बोललो आमच्या भूषण महाराजांना जावे त्याच्या वंशा बास दिसायला वरून लय साजरं गोजरं लय लय चांगलं दिसतं लय भारी दिसत कशी मस्त नव्या कपड्यात चिकनी दिसतात हा एक 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 ना कधी कधी महाराजांना सुद्धा धावपळतो असली वाटते तेवढी सोपी नाही महाराज खोटं नाही महाराज तुम्हाला वाटत असेल अरे घरची 2 पोरं सांभाळताना किती दमछाक होते ते तुम्हाला माहिती हो पण 100 सांभाळताना हे माणसाचं काय होत असेल ते ह्याच माणसाला माहिती बाबा 14 वर्ष ही मोठी ताकद सांभाळण्याची ताकद म्हणजे ऐश्वर्य खरं तर ज्ञानोबारांनी तुकोबारांनी पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने या माणसाच्या आयुष्यामध्ये आली आहे खरं तर याच्यासारखं मोठं सौभाग्य कोणतं या माणसाच्या आयुष्यात मुळातच काही माणसं अशी असतात जन्माला येताना आपलं कर्तृत्व काय करायचं हे ठरवून आलेले असतात नावातच राम असल्यामुळे रामाला आवडेल असं करायची काही वेगळी म्हणजे सांगायची गरज नाही खूप स्तुत्य सूक्ष्म उपक्रम आहे आणि म्हणून फक्त कानावर फिरून आला महाराज असं नियोजन या वर्षाचं केलं या वर्षाच्या नियोजनावर तुम्हाला यावंच लागतंय बस बाकी तारीख खाली आहे का मिळेल का तुमचं मानधन किती ठरवलं नाही असलं काहीच नाही बरं का म्हणजे मी मोकळ्या मनानं आजचं कीर्तन करणार फक्त युट्यूबला टाकू नका ते तुमच्या जवळ इतकं दैदिप्यमान सुंदर अप्रतिम असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं आल्यानंतर महाराजांची देखणी संस्था या मुलांचे संस्कार मी एक वाक्य बोलू का जरा जबाबदारीनं मधुकर महाराज आई बापाच्या जवळ राहणाऱ्या सुद्धा पोरांच्या चेहऱ्यावर टवटवी नसते एवढी आमच्या राम महाराजांच्या पोरांच्या चेहऱ्यावर
बरं तुम्हाला वाटेल मी लय ह्यांचं कौतुक करतोय म्हणजे मी लय ह्यांना म्हणजे असं मानतोय अशातला भाग नाही, कारण हे मी बी करतोय. त्यामुळे ह्याच्यात किती जिरत तिथे मला चांगली माहिती. पण एवढं सगळं असताना सुद्धा या पोरांच्या चेहऱ्यावरचं हास्य, पोरांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे टिकून ठेवलं. हे मी मगाशीच महाराजांना बोललो, सगळ्यांना जमत पैशापाण्यानं लय माणसं मोठी असतील हो, पण हे ऐश्वर्य ज्यांना जमवता आलं तेही कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ना त्याच्याकरता फार मोठी ताकद असावी लागते. असो, परिवारामध्ये जास्त वेळ मला घालवायचं नाही, पण हे टेकनं नियोजन केलं. सुरुवातीला सांगतो आमच्या शाहीद महाराजांचं कीर्तन होतं आज. काही झालं थोडंसं, त्यात माझी काही चुकी नाही. ज्यांची चुकी ते बघतात त्यांचं काय आहे ते. पण मिळत दिवस होतो, दोन्ही दिवस माझी आजची उद्याची कीर्तन कराड तालुक्यात असल्यामुळे हे जुळलं गेलं. विशेष म्हणजे आपल्या संस्थेचे विद्यार्थी गेल्या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढं सगळं ऐश्वर्य संपन्न वातावरण निर्माण करत असताना आमच्या मधुकर महाराजांनी सांगितलं, एक नाही, दोन नाही, 27 कीर्तन या माणसानं महाराष्ट्रात केले. त्याच्यापेक्षा वेगळी 27 पूर्ण काही गरज नाही. मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये, उद्या जरी मरण आलं ना, मरण तरी घाबरत नाही, कारण देवाच्या जवळ आम्ही पोहोचायच्या अगोदर आमचा न्याय या पोरांच्या रूपाने देवाच्या जवळ पोहोचलेला आहे. मेल्यानंतर माणसं आम्ही रोज सांगतो तुका म्हणे एका मर्यादेची सर्वोत्तमची मध्ये कीर्ती मागे 25 वर्ष जगावं. पण एक सांगू का, आम्ही मेलो तरी आमची कीर्ती आणि आमचं नाव या पोरांच्या रूपाने ते मरेपर्यंत जिवंत राहणार आहे. याच्यापेक्षा वैभव, याच्यापेक्षा मोठं साम्राज्य आणि संपत्ती कोणती आमच्या आयुष्यात, आणि ती मिळवलं आहे. म्हणून महाराजांना धन्यवाद आहे. देखणं नियोजन केलं आणि या नियोजनामध्ये माझ्यासारखं सर्वसामान्य कीर्तनकाराचा विचार केला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खरं तर सुरुवातीलाच मी सांगतो, तुम्ही जरा बोलते व्हा, हसरे व्हा, मी काय मोठा कीर्तनकार नाही म्हणजे सुरुवातीला शिरवलं तुम्हाला नाही. खरंच मी मोठा कीर्तनकार नाही, परंतु आई वडिलांच्या आशीर्वादाने, तुम्हा सर्व संत मायबाबाच्या कृपेनं पांडुरंग परमात्म्याची सेवा करण्याची संधी मला महाराजांनी दिलेली आहे. नक्की संधीचं सोनं करेल. फक्त विनंती सुरुवातीपासून शेवटच्या ऐकणाऱ्या माणसांना माझी एवढीच आहे की कीर्तनाला सुरुवात झाली, चेहरे इतके चांगले ठेवा की मला कीर्तन करावं असं वाटलं. बोला बोला, कीर्तन करावं असं वाटलं. बोला, कीर्तन करावं असं वाटलं नाही तर परत तुम्ही म्हणणार बोलचा बुवा होता पण बरा होता. त्याच्याकरता तारीख दिली म्हणजे मी 2 तास जीव तोडून कीर्तन करणार, त्याचा काय फायदा असं व्हायला नको. फ्रेंड बसा, आता असे चेहरे ठेवा की आता जरा तुमचे चेहरे बघितल्यावर मला असं वाटायला तुमची तोंड म्हणजे गुलाबाची फुलं येते ना, की फुलं परत फुलं तर फुलं, पण कीर्तन संपेपर्यंत त्याची सूर्य फुलं करू नका म्हणजे झालं. मस्त बसायचं, ठिकाणात बसायचं, रुबाबात बसायचं, याचं कारण आहे. सगळ्या सावधान, इतकं भारी बसायचं याचं कारण सांगतोय तुम्हाला. एवढं का तुम्ही व्यवस्थित बसायला सांगतोय, याचं फक्त एवढंच कारण आहे, आपल्याला जास्त दिवस जगायचं नाही. तुमची ड्युटी जागा आहेत का? अरे जास्त दिवस जगायचं नाही याचा अर्थ कधी मरल याची गॅरंटी, कधी मरल याची गॅरंटी, मला पुढचा जन्म माणसाचाच मिळेल याची सुद्धा गॅरंटी नाही. मिळालं तरी आपण काही दिवस लावणार नाही. ते पुढचं मला माहित नाही, मिळेल नाही मिळेल, पण मिळालेल्या जन्माचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर बसलेल्या सगळ्या मुंबईमध्ये सर्वांगाचं काम करा आणि या पवित्र कीर्तनामध्ये बसल्यानंतर एक एक शब्द ऐका. खरं तर आजचं कीर्तन हे फक्त नावाला नामक प्रकरणाचा अभंग घेऊन आज आपण सुरुवात करतोय, पण आज सगळ्यांना ऐकायचे ते म्हणजे छत्रपती शिवरायांचा, शंभूराजांचा इतिहास फक्त आवाज व्यवस्थित करा. असा करणाऱ्या आवाजात विषय सांगता येणार नाही. साधी सुद्धी परंपरा नाही हो, त्या कीर्तनाची ताकदच मुळात तेवढी मोठी आहे. ऐका, अरे शनिवार वाड्याच्या मंदिर आहे आणि त्या विठोबा मंदिरामध्ये महाराष्ट्राच्या जाणत्या राजाचे गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकोबराय आहे, याचं कीर्तन चालू आहे. बातमी कळाली राजांना, शनिवार वाड्यात बसले राजा माझ्या गुरुचं कीर्तन आहे, मला गेलं पाहिजे. निर्भर सोबत घेतलं, शनिवार वाड्याच्या बाजूला असणाऱ्या कासोडे विठोबा मंदिरामध्ये राजाकडे कीर्तनाला बसले. कशा त्यांच्या संख्येत समावेश 1, 2, 3, 4 तब्बल 21 दिवस महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं विठोबरायांचं कीर्तन ऐकलं. नागरिकांनी मुघलांना, मुसलमानांना, हे मराठाचा राजा का फिर बसलाय पत्राचं जन्म
असला श्लोक कीर्तन होईल का? शिवाजी शिवाजी दिसायला मुसलमान मंदिरात घुसले आणि जिकडं बघावं तिकडं शिवाजी शिवाजी दिसायला. तुम्ही काय आजारी आहे का? बोला ना मोकळ्या मनानं. छत्रपती शिवाजी महाराज जिकडं तिकडं दिसायला लागले. कशामुळं? बरं कुठं? पुण्यात शनिवार वाड्यात मंदिरात. मंदिरात काय चाललं? कीर्तन. आला का मुद्दे तुम्ही? कुठं? कीर्तनात म्हणा कीर्तना. मग कीर्तनात बसलेल्या महाराष्ट्राच्या जाणत्या राजाचं मरण जर या पवित्र कीर्तनामध्ये वाचत असेल आणि जीव वाचून सुखरूप राज्य जर बाहेर पडत असतील तर मी काय का एका राजाचं मरण कीर्तनात वाचत असेल तर या पवित्र कीर्तनात बसल्यानंतर आपण समाधानी झाल्याशिवाय राहणार. छत्रपती शिवाजी राजा राजा झाला पण झालेला राजा नुसताच लढाया करत नाही झाला. ऐकताय? जगद्गुरु तुकोबारायांसारखे गुरु आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यात कधी चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत. हे काळ्या दगड्यावरची पांढरी वेग होती आणि म्हणूनच गुरु चांगला असला की पोरं चांगली घडतात. हे वेगळं सांगायची गरज नाही. जगद्गुरु पाठीशी होते. हो लढाया करा नाहीतर करू नका पण यश हे मात्र या ललाट रेषेवरती लिहिलंच गेलेलं होतं. त्याच्यावर कुठे सुटका नाही झाली. आशीर्वाद घेऊनच एक 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 पाऊल टाकत पुढे चालले होते. बऱ्याच यातना संघर्ष करावा लागला. संकट आली नको नको त्या गोष्टीला तोंड द्यावं लागलं. तर नीट वाक्य ध्यानात ठेवा. ज्याचा पाठीराखा ताकदीचा असतो ना त्याला आयुष्यात अडचण येत नाही. फक्त एवढंच आहे ईडीची नोटीस नाही लागली. म्हणजे कळतंय तुम्हाला माझं बरोबर. वाईट काळाला त्याचा म्हणून आयुष्य जगताना इतकं व्यवस्थित जगा. राजांचा काळ फार गोड केला. मला अभंग तुमच्या समोर मांडायचा आहे थोडक्यात. नाही तर परत असं व्हायला नको बुवाने अभंग घेतला त्याला त्यातलं काही येईनाच वाटतं. नाम घेता न लागे बोल नाम मंत्र नाही बोल. तुकोबारांचं स्पष्ट मत आहे. बसण्यात सगळे पुढं आणि तुकोबाराय सांगताय अरे देवाचं नाव घेण्याकरता कुठल्याही प्रकारचं मोल मोजावं लागत नाही. आणि मोल मोजावं लागत नाही. पण दुसरी गोष्ट आहे का देवाचं नाव खोल सुद्धा. खोल म्हणजे अवघड, खोल म्हणजे कठीण, खोल म्हणजे सोपं नसणार. पण देवाचं नाव अवघडही नाही. देवाचं नाव घेण्याकरता मोलही मोजावं लागत नाही. याचा अर्थ देवाचं नाव कसं आहे? कसं आहे? सोपं आहे. कसं आहे? बोला ना. शहाणा तो धनी येड्या गाबाड्याचे म्हणून शहाणा तो धनी घेते येते म्हणून नीट ऐका. नाम घेता न लगे मोल नाम मंत्र नाही खोल. पण देवाचं नाव खोल नाही सोपं आहे. मग आहे तरी कसं? तोच अक्षराचे काम उच्चारावे. फक्त तोंडानं मुखानं वदनानं राम नामाचा जप करायचा. बाकी काही वेगळं करायचं नाही. बरं तुको बरं आहे. समजा तुमचं म्हणणं 2 अक्षराचं काम आहे. देवाचं नाव घेण्याकरता
पण सांगा ना हे घ्यावं कोणी? फक्त आरेवाडी करा मग घ्यायचं का? त्या तांब्याच्या लोकांनी काय देवाचं भजन करायचं नाही का? मग नाही वर्ण धर्म याची नामे अवघेची सरती. अरे देवाचं नाव घेण्याकरता वर्ण भेद नाही, जाती भेद नाही, कुळ भेद नाही, कसलाच भेद नाही, वंश भेद नाही. कोणी या माझं नामस्मरण करा. परिणाम नामे अवघेची सरती. दोष अक्षराचे काम उच्चारावे राम राम. शेवटी तुकोबाराय म्हणतात ज्या देवाचं नाव तुम्हाला घ्यायला सांगतोय ते देवाचं नाव सोपं नाही. तुका म्हणे नाम आणि चैतन्य हे निजधाम. देवाचं नाव म्हणजे वैकुंठ आहे. देवाचं नाव म्हणजे निजधाम आहे. देवाचं नाव म्हणजे देवाच्या चरणाच्या जवळची जागा आहे. तर ते तुम्हाला मिळावं असं वाटत असेल तर दोष अक्षराचे काम उच्चारावे. अभंगाचा थोडक्यात भावार्थ तुम्हाला सगळ्यांना समजला असं वेळ करून ते तुम्हाला सुरुवात करतोय. अभंग तुकोबारांचा आहे, तुकोबारांच्या गाथातील आहे, 4 चरणाचा आहे आणि आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या नावाचा महिमा सांगतात. कोणाचा महिमा सांगतात? देवाच्या नावाचा महिमा सांगतात. ऐका नाही, देवाच्या नावाचा महिमा तुम्हाला कळल्या अगोदर माझं मत आहे स्वतःच्या नावाचा महिमा करावा. काय म्हटलं मी? देवाचं लय लाभची गोष्ट आहे. आपल्याला आपलं तर कळावं. तर ज्ञानोबा म्हणतात उपजनीये बालकाशी नाम नये तयेपाशी पोट ठेविलेली नावेशी ओळ देतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जरा नीट लक्ष देऊन ऐका. महिला मंडळी जरा लक्ष देऊन ऐका. उपजनीये बालकाशी नाम नये तयेपाशी. ज्ञानोबाचं म्हणणं आहे बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्याजवळ नाव नाही. आहे का नाव? हा नाही. पण ज्ञानोबा पण म्हणतात ठेविलेली नावेशी ओळ देतो की बाळाला जे नाव ठेवलं त्या नावानं ते बाळ जगात ओळखायला लागलं. देवाचं नाव लांबची गोष्ट आहे. मी बाळाच्या नावाचं तुम्हाला सांगतोय. महिला मंडळी बाळ जन्माला आल्यानंतर 3 दिवस महत्वाचे. 3 किती दिवस? महिला मंडळ ऐकायला येतो माझा आवाज तुम्हाला? किती दिवस महत्वाचे आहेत ह्या गाड्यांना सांगता येणार नाही म्हणून तुम्हाला विचारतो. किती दिवस आहेत? हा मुख्य आहे का तुम्ही? मग आवाज निघत नसेल तर फक्त अशा माना हलवा नाही तर गोट करा, काहीतरी करा ना. बाळ जन्माला आल्यावर किती दिवस महत्वाचे आहेत? हा आता आम्ही फाशी घेऊ काय? 3 दिवस. हा हवा असा बघा ती मावशी एकटेच माझ्या पक्षी केली. 3 दिवस महत्वाचे आहेत. मग सांगा पहिला महत्वाचा दिवस कोणता? आता का मीटिंग घ्यायची का? बाळ जन्माल्यानंतर पहिला महत्वाचा दिवस जाऊ द्या तुम्हाला सांगतो 5वा. कितवा? बाळ जन्माला आल्यावर पहिला महत्वाचा दिवस कोणता? 5वा. दुसरा दिवस 6वा. तुम्ही आपलं 6वा 7वा असं चाललंय का? पहिला दिवस 5वा. दुसरा महत्वाचा दिवस काय? 7व्या दिवशी काहीतरी आपल्या येणे बोलायचं यार. म्हणून तुम्हाला एक श्रद्धा नव्हतं माहिती आहे ना त्यांना. आणि पहिला दिवस 5वा, दुसरा 12वा. कितवा? दुसरा. बरोबर का महिला मंडळ? पहिला 5वा, दुसरा 12वा, तिसरा 13वा. हो 5व्या दिवशी 5वी होते. 7वाही माता येते, कपाळावरती लालट रेषा लिहिते आणि निघून जाते. पहिला 5वा दिवस. 12व्या दिवशी काय होतंय? हा बारशा. मग बारशाच्या दिवशी काय होतंय? नाव ठेवलं जाते. बरोबर आहे. आणि 13व्या दिवशी रामनाम सत्य. मग 5व्या दिवशी 5वी होते, 12व्या दिवशी बारसं होतं. आता मला बारशाचं सांगायचं तुम्हाला. 12व्या दिवशी बारसं होतं म्हणजे एखाद्या बाळाचं नाव ठेवलं जात. समजा आता आलोय आपण आणायचे म्हणून समजा एखाद्या बाळाचं नाव ठेवलं राम. काय काय राम? आपण काय म्हणतो? माझा राम. लहान आहे बाळ, त्या बाळाला काही कळत नाही. एक वर्षाचं नाही का, 6 महिन्याचं 8 महिन्याचं वर्ष 1.5 वर्षाचं बाळ. समजा बाळाचं नाव ठेवलं ना तर आपण म्हणतो माझा राम, माझा राम. हे रामा रामा, हे रामा रामा. राम राम म्हणतो आपण. आता बसलेले मला सांगा त्या लहान असणाऱ्या बाळाच्या जवळ आपण किती जरी वेळा राम राम म्हटलं तरी त्याला आई कळते का? त्याला बाप कळतो का? त्याला भाऊ कळतो का? त्याला आवाज दिलेला कळतो का? पण त्या लहान बाळाच्या पुढे जाऊन म्हणलं ना हे रामा किती पोरगा आपल्याकडे बघायला लागतं. बघताय का नाही महिला मंडळ? बघताय का नाही? बरं काही दिवसानंतर हात बांधले हे रामा की ते आपल्याकडे पाहून हसायला लागतं. हसते का महिला मंडळ? हसते का नाही? मला पण नव्हता अनुभव, आता वर्ष झाला आलाय.
हसायला लागतंय. काही दिवसानंतर म्हणलं ए रामा की ते आपल्याला पाहून हुंकार देतो हुंकार. आणि काही दिवसानंतर हात मारले ना ए रामा की ते आपल्याकडे पाहून ओ देतो उठी. म्हणजे ओ द्यायला सुरुवात. मला ज्ञानोबरांची ओढीला इथं न्याय द्यायचा आहे. ठेविले नावेशी ओ देतो उठी. त्या बाळाला हात मारली म्हणजे त्या पोराचं नाव घेतलं. आणि नाव घेतल्यामुळे त्या पोरानं आपल्याला ओ दिली. कशामुळं कशामुळं हात मारली. हात मारली म्हणजे काय घेतलं त्याचं म्हणजे कशामुळे झालं नावामुळे. कशामुळे झालं नावामुळे. चला तेच पोरं मोठं झालं 5-6 वर्ष झालं त्या पोराला शाळेत टाकलं. आणि शाळेत टाकल्यानंतर त्या पोरानं आपल्या नावासमोर कुणाचं नाव लावलं बापाचं का पप्पाचं. मग पहिल्यांदा काय म्हणलं पोरं चॅप्टर बरं का. मला बसल्या गंडावतात पण तुम्हाला माहित नाही मी बी वकीलच आहे. वडिलांचं नाव लावलं. वडिलांचं नाव लावल्यामुळं वडिलांच्या असणाऱ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार कशामुळं अरे कशामुळं नावामुळं. चला 18 वर्ष सांभाळलेली पोरगी त्या पोरीच्या शिक्षणाकरता बापाला नको तेवढा त्रास सहन केला. दुसऱ्याच्या शेतात राबना नको तेवढ्या यातना सहन केल्या. स्वतःच्या नीतीला लहानाचं मोठं केलं. ज्या दिवशी पोरगी मोठी झाली पोरीचं लग्न ठरलं त्या दिवशी पोरगी महिलावरती चढली. आणि महिलावरती चढल्यानंतर त्या पोरीनं आपल्या नावासमोरचं आपल्या बापाचं नाव काढून टाकलं. आणि होणाऱ्या नवऱ्याचं नाव लावलं. आणि नवऱ्याचं नाव लावल्यामुळे नवऱ्याच्या असणाऱ्या प्रॉपर्टीमध्ये आर भांगिनी झालं का नाही. कशामुळं नावामुळं. ऐका बाळाला नाव नव्हतं त्याला नाव ठेवलं ते पोरगं जगात ओळखायला लागलं. त्याला बापाचं नाव लावल्यामुळे बापाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार झालं. आणि पोरीनं आपल्या नावासमोर आपल्या बापाचं नाव काढून टाकलं. होणाऱ्या नवऱ्याचं नाव लावलं. आणि नवऱ्याच्या असणाऱ्या प्रॉपर्टीमध्ये ही जर आरधानगिरी होत असेल तर गेल्या 14 वर्षापासून आम्ही याच दरबारात फार मोठा देखना सत्ता करतोय. आम्हाला देवाचं नाव घेतल्यावर काहीच मिळणार नाही का हो. मिळणार आहे पण ते मिळण्याकरता आमच्याकडे संयम असणं आवश्यक. आणि तोच संयम तुमच्या आमच्यात असेल नसेल मला माहित नाही. पण छत्रपती शिवरायांमध्ये होता म्हणजे स्वराज्य उभं राहिलं. त्याच्याबद्दल तुमचं मत काय मला सांगा. अरे अवघ्या 15-16 वर्षाचं आयुष्य आहे तुमच्या आमच्यासारखं. जगणं कळत नाही, राहणं कळत नाही, खाणं कळत नाही. पण त्याच कालखंडामध्ये त्या हातीवरती अन्याय अत्याचार जबरदस्ती होती आहे. काय करावं कुणाला सांगावं प्रश्न डोक्यात होता. पण काहीतरी मलाच केलं पाहिजे. मूडभर मावळ्यांना सोबत घेतलं. आणि आमच्या भोर तालुक्यातल्या रायरेश्वर किल्ल्यावरती दुधाचा दह्याचा तुपाचा नाही मग रक्ताचा अभिषेक केला. आणि जगातला सगळ्यात मोठा राजा रक्ताचा अभिषेक करणारा ठरला. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्हाला जय नव्हतं म्हणायला सांगितलं पण म्हणलं याचं कारण काय. त्या राजाचे तुमच्या आमच्यावर असणारे उपकार आहे. आज मंदिरावरचा कळस आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू आणि अंगातले पवित्र तुळस जर कुणामुळे शिकून दिसत असेल तर त्याचं एकच नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता परत मी तुम्हाला जय म्हणायला सांगितलं. सांगण्याचं तात्पर्य आहे तेवढा उपकारच त्या राजाचा तुमच्या आमच्यावरती आहे. आयुष्य नुसतं आश्रय नाही ठेवलं. आमचं चाललंय ते रोजचं मध्ये त्याला आम्हाला संसार सुटत नाही. राजाला स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र टाकलं होतं. जगाशी देणे घेणे नाही मला तर माझी रयत माझी माणसं माझा समाज माझे बांधव हे सुखी समाधान मानले पाहिजे आणि जगले पाहिजे. याच्याकरता माझं आयुष्य आहे. म्हणून स्वतःच्या कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून हा स्वराज्याचा संसार हातायला निघालेला हा सगळ्यात जगातला पहिला राजा होता तो छत्रपती शिवाजी महाराज. काय आमच्याकडे आम्ही स्वार्थी येतो. आम्हाला काहीतरी दिल्याशिवाय आम्ही जागची जागा सोडत नाही. प्रत्येकाचं कसं आहे म्हणजे पण मी असू नाही तर माझा बरं नाही बाप म्हणला तुम्ही. पण खरंच आहे ना 5ही बोट तुपात असताना आम्हाला देव आठवत आठवतो का नव्हता. 5ही बोट तुपात असताना देव आठवत नाही. संकटावर संकट यायला लागल्यानंतर आठवल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्यावर संकट आल्यानंतर देव आपल्याला असा तिरक्या निर्णय सुद्धा बघत म्हणून आपल्याला दुःख होत आहे.
आपण स्वार्थीच आहेत ना, लबाड आपण लबाड. आपल्याला फक्त काहीतरी मला मिळालं पाहिजे. अगदी सोपं सांगू तुम्हाला, आज तुम्ही कीर्तनात बसलाय, आज पहिल्या दिवशी भला मोठा मंडप भरलाय, सातावाला माता मावळ्यांनो आज मांडूला बसलाय, आज तुम्ही चिटकून बसलाय, आज एकमेकीला चिटकून बसलाय. मला प्रामाणिकपणे त्या प्रश्नाचं उत्तर द्या. मागच्या 2 वर्षाच्या पूर्वीचा काळ बघितला तर एवढे चिटकून कसं भेटत असे एवढे जवळ तुम्ही सुद्धा एवढे चिटकून हा. आणि असं बसल्यावर समजा एखादा माझ्यासारखा एवढंच केलं असतं म्हणजे वेगवेगळ्या घरी पडायला असतं म्हणलं असतं कोण लागते महाराजांना पेटलं देखील आपला जीव वाचवा सर सलामत पगडी हाच विचार केला असता. आणि मागच्या 2-4 वर्षापूर्वी आम्हाला कळालं तुमचं कोण आणि आपलं कोण. मागच्या 4 वर्षापूर्वी आपल्याला 2-4 वर्षापूर्वी कळालं तुमचं कोण माझं कोण. स्वतःचा बाप मेला तर स्वतःचा मुलगा अंत्यविधी दिला गेला, स्वतःचा भाऊ मेला तर स्वतःचा भाऊ अंत्यविधी दिला गेला. आपल्याला कळालं. महिला मंडळ फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. कोरोनाच्या अगोदरची परिस्थिती पाहिली तर कोरोनाच्या अगोदर संध्याकाळी 8 वाजता स्वयंपाक झाला तर संध्याकाळी 8:15 वाजता तुमच्या घरातली भाजीची आपली शेजारणीच्या घरात होती का नव्हती. कोरोनाच्या आधी जात होती का नव्हती, जात होती का नाही. पण जशी कोरोनाची पहिली लाट आली तशी ती वाटी कुठे ठिकाणची झाली आणि देणाऱ्यांच्या अवतारांना काय तपास लागला. हे खरं आहे का खोटे. अहो रोज आपल्या बरोबर बोलणारा, गप्पा मारणारा, इकडच्या तिकडच्या गप्पा येऊन सांगणारा, इकडचं तिकडचं आवर्जून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणारा. राम भाऊची चांगली जोडी. फक्त राम भाऊला एवढंच कळालं शाम भाऊला ठसका लागलाय तर 15 दिवस काय राम भाऊ खरं आहे का खोटे मला सांगा. मी विरोध नाही पण वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडताय. लोक स्वार्थी आहेत त्याच्याबद्दल तुमचं मत प्रमाण आहे त्याला ना. तुकोबरा म्हणले मागे गेले ते पाहू नका आपण पुढे जामीन आहे तुको. आणि आता तरी पुढे हाच उपदेश नका करू ना अशा आयुष्यात झालं एवढं बाद झालं पण आता तरी सुद्धा आणि आता तरी तुमच्या डोक्यात कसं जगायचं हे करू द्या. नाहीतर लय वाईट आहे. माझं एक मत आहे कोरोनानं माणसाला जगायला आणि वागायला शिकवलं त्याच्याबद्दल तुमचं मत काय मला सांगा. पटतंय का नाही, शिकवलं का नाही. एकाच वाक्यात सांगतो कोरोनानं बऱ्याच जणांचं वाटोळही केलं, बऱ्याच जणांचं चांगलंय. चांगलं कोणाचं केलं, वाटोळे केलेल्याची लिस्ट आहे महाराष्ट्रात. चांगलं कोणाचं केलं, चांगलं फक्त या पठ्ठ्याचं केलं. खरंच आहे गोष्ट हा का काय देवाच्या बापाचं पाप केलं कोणास ठाऊक. नेमका कोरोना सुरू झाला माझं लग्न झालं सगळ्यांनी. बरं मी आता 21 वर्ष झाली मी कीर्तन करतोय. मला अपेक्षा होती कमीत कमी माझ्या लग्नाला 15 ते 20 हजार लोक 100% येणार. पण मी भेटल त्याला म्हणायचो तारीख चुकवायची, अजिबात फसवायचं नक्की, यायचं पत्रिका पोहोचल नाही तर न पोहोचल पण लग्नाला हजर राहायचं. मार्च पर्यंत देवाला बघितलं हे लय आमंत्रण देतो ह्याचीच जिरवली पाहिजे. मग बघता का माझ्याकडे मका 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 मका. माझ्या लग्नाला 15-20 हजार लय लांबची गोष्ट, 15 पण नव्हती. तिचा आहे बाप, मी माझा आहे बाप आणि अमेरिका आधी गेलं की असायला लागलं कसं का. बरे खरंच आहे ना गर्वाचं घर खालीच आहे. मग तिथं मी तुम्हाला मागाशी सांगितलंय महाराज असतोय तर महाराजाचा बोला आता बोला. पण खरंच आहे मला हा संसार इतका वाईट आहे. बरं मला चांगली गडी म्हणत होती लवकर नको या भांगडीत करू करण करण मिळवत पचवलं काय काय नाही तुझं लई तुला उगत आला. हा मला 2-2.5 वर्ष झालं संसार कळला नाही पण ती जिरली माझी. लय वाईट आहे संसार मला. लग्न त्यातल्या त्यात गंमत असलेले राम महाराज माझ्या सासऱ्यानं माझ्या कीर्तनातल्या डायरीतल्या तारखा बघून मला पोरगी दिली. याला वाटलं रोज सकाळ संध्याकाळी एक गाव फिरतोय म्हणजे आपली पोरगी उपाशी राहणार नाही, आपली पोरगी उपाशी मारणार नाही. पण पोरीचा पायवर एवढा चांगला निघाला, पोरगी घरी आली आणि पाय कीर्तन झाली. बरं माणसं पुढे बसायची ना मग काय वाईट एवढं वाईट आहे. बरं हे 9चे 9 दिवस तर तुम्ही काही म्हणा
ज्यांनी ज्यांनी संसार भोगला ना त्याला त्याचा अनुभव आहे. नव्याचे 90 दिवस आहेत. महिना व्हायला आला माझ्या लग्नाला आणि निवांत मी घरी होतो. बायकोच्या ध्यानात आलं महाराज एकही दिवस घराच्या बाहेर पडा ना, म्हणजे जवळ महाराजाची कंपनी बस पडली. कसं तरी महिना 1.25 महिना बघून घेतलं आणि महिन्यानं मला आवाज दिला, महाराज तेवढा हंडाभर अनुभव लागला. नाही हसू नका, हे मी माझ्या घेऊन तुमचं सांगतो, माझा देश काढलेला नाही हे मी ध्यानात घ्या. संसार आहे हा, पण या संसाराच्या नादाला लागून आयुष्याचं वाटोळं करण्यापेक्षा जगाच्या मार्गाचं जर नामस्मरण केलं आणि वारकरी संप्रदायाची कास धरत आयुष्य जगलो तर छत्रपती शिवाजी राजांसारखा एखादा राजा या बसलेल्यापैकी एक तयार व्हायला जास्त वेळ लागणार नाही. पण त्याला ताकद वारकरी संप्रदायाची हवी आणि त्याच्या पाठीमागे आशीर्वाद माझ्या संतांचा हवा. त्याच्यापेक्षा वेगळी कुठलीच गोष्ट नाही कळत नाही. आपलं जीवन असंच चाललंय. मी मगाशी सांगितलं रोजचं मग त्याला कोण मिळेल, रोजचा दिवस कसा तरी ढकलायचा मोकळं व्हायचं, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही चाललं. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, जगाचा मालक इतका कठोर आहे, तो चांगल्याशी चांगला आहे आणि वाईटाशी आणि आपण स्वार्थी कशावर मी देतो वाक्य सांगा तुम्हाला. आपण रोज देवाच्या दारात जातोय, रोज देवाच्या पाया पडतोय, ऐका देवाच्या पाया पडतो, पण आजपर्यंत देवाला सुद्धा जिंदगी दिलं नाही. तेवढं देवाकडून अपेक्षा करतोय, मागतोय, पण मुळात देवाचा नियम उलट आहे. नाकाच्या घरची उलटी पाण्याला मोठी उलटच आहे देवाचं. देवाला मुळात मागणारी माणसं आवडत नाही. तुम्ही आणि मागितल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळे आपल्याला कालवानाला वांग सुद्धा मिळत आले का साहेब. आपली स्वार्थीपणाची भक्ती हो. मला एकाच वाक्यात सांगा, देवाच्या पाया पडायला गेलो, पोरं मी गेलो का नाही बोला. देवाच्या पाया पडून मंदिरातून बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर आपण देवाला काय फोडला, मोठ्याला बोलायचं काय फोडला, बाकीच्या घरी बोला काय फोडला, दुसरं काय फोडतो का कधी चिकू हाऊस आली म्हणून, कधी सीताफळ असं झालंय का कधी, हा कधी देवाच्या पुढे सतत सतत हात पडला असं कधी झालंय का. मग देवाला काय चालतंय, काय आवडतंय, त्याला कुठलं फळ म्हटलं गेलं, श्रीफळ म्हटलं गेलं, बरोबर का नाही. बघा अनन्य साधारण महत्वाच्या फळाला, त्याच्यामुळे तो नारळ फोडला जातो. आता पोरांना अजिबात घाबरायचं नाही, बिंदास बोलायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी काय तुम्हाला बोलणार नाही आणि समजा जर बोललो तर तुमचं महाराज काय मला नीट सोडणार चांगली तयार करत ठेवलं, म्हणजे असं तोंडावर हात पण फिरवायला शिकवतात, सटकवायला भेटवतात. पण आता ऐका, पोरांना बिंदास बोलायचं, नारळ देवाला फोडलं का नाही, फोडलं का नाही, आखा नारळ फोडलं का नाही. आता खबर बोलायचं नाही, पटकन सांगा, आखा नारळ देवाला फोडलं, देवाला तुकडे किती ठेवलं, वा वा वा, म्हणजे नारळ फोडला एक आणि देवाला तुकडं पोरांचंच नाही, तुमचं सुद्धा काय, देवाला तुकडा, देवाला तुकडा, देवाला तुकडा. आता तुकडा मिळेल का घरी खायला, नारळ फोडला एक, तुकडा ठेवला एक आणि राहिलेला नारळ, राहिलेला नारळ वाटाणा बोला, राहिलेला नारळ सांगायला सुद्धा काय वाटत नाही. आता काय करायचं सांगा, नारळ फोडला एक, तुकडा ठेवला एक, बाकीचा राहिलेला नारळ घरी नेला, चुकून आपण फोडला नारळ नासकच निघाला आखा देवाला. वा वा म्हणजे नाचला की कुणाला, चांगला असला की नाचला की देवाला पावला आणि चांगला असला की आपल्याला पावला. लोक लबाड आहेत, मला हे तुमच्या पुढे मांडायचं आहे. माता भगिनी तुम्ही तर लय नाराज आहे, पण कुदू हसल्या, पण तुम्ही बी कसलेच नाही तर काय मान. बरं सांगा मला प्रामाणिकपणे, 12 महिन्याचे 12 सण साजरे करतो का नाही आपण महिला मंडळ. मी मागाशी सांगितले नाही, तुम्हाला आवाज निघला तर फक्त आशा करा, म्हणजे मला कळेल तुम्ही हाय. सांगा 12 महिन्याचे 12 सण करता का नाही, करता. प्रत्येक सणाला घरी पुरणपोळीचं जेवण असते का नाही, नाही मी घरी जेवण यायचं, पण करता का नाही, करता. आता लबाड बोलायचं, खोटं बोलायचं नाही, कीर्तनात लबाड बोलायचं नाही. महिला मंडळ कीर्तनात तर खोटं बोलल्या की पुढचा जन्म तुम्हाला बेरकाचा मिळणार, कसं का. हा मग आता नंतर डराव करण्यापेक्षा आता खरं बोला, बरोबर का नाही. आता सगळं खरं सांगा माता मावल्यानं, अजिबात लबाड बोलू नका, प्रामाणिकपणे सांगा. 12 महिन्याचे 12 सण साजरे करतो, प्रत्येक सणाला पुरणपोळीचं जेवण करतो, अजिबात खोटं बोलू नका. स्वतःच्या पोटाला जी पोळी करतो ती केवढी करतो, अरे वाडी आता बोला. हा स्वतःच्या पोटाला जी पोळी करतो ती केवढी करतो महिला मंडळ,
हा बरोबर बरोबर एवढी. आणि देवाला करतो ती केवढी बघा ते मावशी बघा एवढी भाषा हात करते बघा. हा एवढीच पोळी करतात आपल्याला जेवताना भात खात नाही वय. अरे सोसाला समजतं की बसले जेवायला आणि देवाच्या नेवदावर ठेवायचं म्हणलं तुझ्या दोन शिकत झालं मला एवढ्या डेंजर आहे. हा आमची फक्त एकच गोड बुडवणार. अहो एका भाषेत 35 तुकडं कसं करायचं ते ह्यांच्याकडे शिकावं मला. ते तळतात त्याला काय म्हणतात ते हा पुरवड्या. हा त्याचा तर एकच काम तू बोलणार. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का माझ्या म्हणणं खोटं आहे? खरं आहे ना. मग आपली लाकडं खाली मसनात गेली तरी आपल्याला देव भेटेल का? हा मग देव भेटावा असं वाटत असेल तर माणसातला देव माणूस ओळखता आला पाहिजे. हा माणसातला देव माणूस त्या काळातल्या रयतेच्या लोकांनी ओळखला. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता. महाराष्ट्राचा जाणता राजा होता. त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज की श्रद्धा नका झाला पाहिजे. काही नाही सगळे तरी परत खोटं यायचं बाकीचं काय नसतं. आयुष्य जगले याला समर्पण म्हणतात. एक क्षण वाया नाही घालवला कितीतरी बाकी प्रसंग आले आणि आयुष्यात माणसं एवढी चांगली जोडली होती ना जसे आमच्या राम महाराजांनी जोडले की त्या प्रेमापोटी त्या आपुलकीपोटी या सगळी माणसं येत आहेत ना अशी माणसं माझ्या राजांनी जोडली होती. महाराज एक 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 मला असाच येत होता. मरण पत्करलं तर उद्या आयुष्यात कधी त्या राजाबरोबर गद्दारी मात्र कधीच केली नाही. निष्ठावान मावळे याला म्हणावं ज्या राजाने आयुष्य समर्पित मावळ्यांकरता केलं आणि त्या मावळ्यानं आयुष्य समर्पित राजांकरता केलं. स्वतः राजे जत्रेला गेले भली मोठी गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये लोक काढत 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 राजा आत ठेवले. बघतायत तर काय गर्दी फार केली. आतमध्ये तलवारीचं फारचं संशय करावं भिनावं भिनावं तसं एक पोरग घरात होता राजाने घरा होता. अरे हे पोरगा आपल्या सैन्यात आला पाहिजे. हा पोरगा आपला मावळा झाला पाहिजे. हाच पोरगा त्या मातृकरता काळी आला पाहिजे. त्या पोराचा खेळ राजांनी बघितला. खेळ संपला गर्दी पांगली आणि पोरगा आपापल्या घरी जायला निघालं तर राजांनी त्या पोराचा पाठलाग केला आणि त्याच्या पुढे येऊन कमाट घेऊन त्या पोराला विचारलं काय रे तुझं नाव कोणतं तुझं नाव काय करतो तू? राजांनी कमाट घेऊन विचारल्यानंतर पोरग जरा आधीने बोललं राजा अमका माझं नाव काय करतो तो? काय नाही राजा मगाशी जे मी कलाकौशल्य दाखवलं त्याची तुम्ही डोळ्याने बघितलं तेवढंच येतो मला. राजांनी प्रश्न विचारला होशील का मावळा करशील का या मातृकरता काहीतरी या स्वराज्या करता मरशील का? तो म्हटला राजा करील की तर मला काय करावं लागेल? राजा म्हणले काही नाही आता जसं करत होता तसंच करायचं. आता तुला जेवढं येतं ना तेवढेच फक्त तुझ्या जवळ ठेवायचं. वेळ आल्यानंतर त्याचा वापर करायचा. बघताय काय या प्रतापगडच्या पैशाशी अफजल खानाला भेटायचा प्रसंग उभा राहिला आणि त्याच प्रसंगावेळी अफजल खान माझ्या राजाला भेटायला आला होता. त्यावेळेस राजा अफजल खानाला भेटायला गेला आणि त्यावेळेस दगा धराच्या नंतर त्या दग्यात आणि सैन्य पटाच्या तावडीत वाचवणारा तोच मावळा होता. त्याचं नाव होता जीवा म्हणून वाचला. त्याचं नाव होतं शिवाजी महाले. एक एक माणूस असा जोडला होता. जत्रेत भेटलेलं पोरग राजांचं मरण वाचवणार आहे. तो जत्रेत असताना राजांना कळलं होतं. सगळ्या क्षेत्रात तसंच आहे बरं का. इथं आलेलं पोरग किती दिवसात तयार होणार आहे, किती दिवसात गाणं करणार आहे, किती दिवसात कीर्तन करणार आहे लगेच कळत असतं. पण सुरुवातीला सगळं सांगायचं मोका दे चौकार मारणे का मग एक एक बाहेर काढणे का ये तो खासियत आहे राम महाराज की. दुसरं का सोपं नाही महाराज. मी तुम्हाला खरं सांगू का हा माणूस संस्था क्षेत्रात फार जुना माणूस. ज्यावेळेस आम्ही कीर्तनाला नवीन सुरुवात केली होती ना त्यावेळेस महाराजांचं एक वेगळं विश्व होतं. महाबळेश्वरच्या भागामध्ये आम्ही कार्यक्रमाला जात असताना बऱ्याच गावांमध्ये कार्यक्रम एका आमच्या पत्रिकेमध्ये असायचे. बऱ्याच आमची गारबेट सुद्धा झालेली आहे. तेव्हापासूनचं ऐश्वर्य पुण्य फळलेलं होता दिवसा आणि सगळ्या संतांच्या आशीर्वाद पाठीमागं असल्यामुळं पाठीमागं लागावं लागतंय. पण पुढल्या वर्षीच्या 78 ऍडमिशन यांच्या आताच बुकिंग आहे. आपण केलेल्या कर्माची फळं आहे त्याची दुसरं काही नाही. करावं लागतं. राजे मागं नव्हते लागले फक्त पटवून दिलं अशी क्वालिटी आमची. हे करायचंय आम्हाला. हे विश्व उभा करायचंय आम्हाला. दर दिवसा आमच्या आया घरी पाठवल्या जात आहे.
केलं साधी घरी करे होती तो तर साध्या बड्या पोरांच्या मनावरती धर्म, साध्या बड्या पोरांच्या मनावरती संस्कार, साध्या बड्या पोरांच्या मनावरती देव देश धर्म इतका जबरदस्त बिंबवला मरेपर्यंत राजाला कधी विसरले नाही. त्याला निष्ठा म्हणावं, मला आता निष्ठा सांगूच नाही असं वाटायला लागलंय कीर्तनातून. कारण आता सहज रोज टीव्हीला बघितलं तर निष्ठा निष्ठीच चालली सगळीकडे. आपल्यालाच कळणार आपण कोणाचं आहे महाराज. हो, एवढी वाईट परिस्थिती. काय करतोय आपण, काय चाललंय, हे स्वराज्य निर्माण करण्याकरता कितीतरी जणांचं रक्त सांडलंय, ते स्वातंत्र्य मिळवण्याकरता कितीतरी क्रांतिकारकांचं रक्त सांडलंय. अजिबात देणे घेणे राहिलं नाही. कुणाच्याही भावनांशी कुणीही खेळायला लागलाय. अरे आपल्यामुळे एखाद्या पोराला त्रास झाला तर रात्रभर झोप लागत नाही. आपण केलेलं कृत्य चांगलं नव्हतं. बिनधास्तपणे राजरोसपणे या रयतेची मध्यत्या पद्धतीनं लूट करताना लाज वाटत नाही या सत्ता भिकाऱ्यांना. किती वास्तव आहे महाराज. बरं आपल्याला न कळणे इतकं पण येणे येतो. सगळं कळतंय पण सगळं जितकं त्यांनी त्यांच्या ताब्यात ठेवलं ना की आपल्याला काहीच करता येत नाही. जरा वर केली की पाठीमागे लिडी आहे. हो, म्हणूनच महाराज मंडळी गप आहेत. नाही तर सगळ्यात मोठे पाळत ना आमच्याकडेच आहे. हा वस्तुस्थिती नाही महाराज. विनोदाचा भाग सोडून द्या, पण आयुष्यात आपल्याला समर्पण करायला पाहिजे, जगणं करायला पाहिजे. आयुष्य प्रत्येकालाच. लहान लहान लेकरं येते, लहानाची मोठी करत असताना आईबापालाही त्रास होतो. सांभाळत असताना महाराजांना त्रास झालाय. अगदीच राजांच्या काळातलं बोलायचं म्हटलं तर स्वराज्य निर्माण करत असताना बऱ्याच जणांच्या माता माऊल्यांचा कपाळावरची कुंकू सुद्धा गेलाय. पण नाही त्याचा विचार केला. सहज पोराच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेला ताना आणि कळालं राजांची लगबग वेगळी सुरू झालीये. लक्षात आलं हे थांबलं पाहिजे आपल्याला. राजा कोणती गोष्ट अशी आहे की ती माझ्या पसंत नव्हतात. ताना शांत आहे, काही नाही तुझ्या पसंत नाही. नाही राजा, तुमच्या बरोबर आयुष्य घालवलंय, नको तसं माझ्या पसंत कोण ठेवू नका. आज अशी मोहीम झाली आहे, त्या ताना तुमच्या बरोबर नाहीये. ताना आणि यदागत करू नको. तुझ्या लेखाचं लग्न आलंय, तोंडावरती आलंय, कशासाठी एवढा अभ्यास करतोय. नाही राजा, सांगा पहिल्यांदा काय करायचं. अरे अरे इथं जवळ आहे रे तो. हा कोंडाना घ्यायला जायचा आहे. मग ऐका राजा, आधी नदी कोंढा घ्यायचं आणि मग माझा कोंडाना घ्यायला तानाजी मालुसरे पुढे सरसावले. लग्नाचा विचार लेखाचा केला नाही आणि कोंडाना घ्यायला गेलेले सेनापती तानाजी मालुसरे गडावरच धारातीर्थी पडले. सेनापती धारातीर्थी पडलाय ते मावळ्यांनी बघितलं आणि काही मावळे पळायला लागले. आणि पळायला लागणारे मावळे तानाजी मालुसरांच्या भावानं बघितलं. त्याचं नाव सूर्याजी. आणि सूर्याजीनं बघितलं. सूर्याजीने एकच काम केलं भारी. काय केलं, गडावरून खाली उतरणारे दोर होते ते दोर कापून टाकले. एकतर लढा नाहीतर मरा. कारण ही मराठ्याची जात लढणारी आहे, पळून जाणारी नाही. त्या काळाच्या तानाजी मालुसरेंच्या भावांना दाखवून दिलं. बघताय काय, तानाजी मालुसरे धारातीर्थी पडलेला असताना मरण पावला. राजांपर्यंत बातमी पोचली. अक्षरशः स्वतःच्या लेखाचं लग्न लावण्याचं सौभाग्य सुद्धा तानाजी मालुसरेच्या पदरात पडलं नाही. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आज एवढं मोठं स्वराज्य निर्माण त्या मावळ्यांनी केलंय. आज आपण आपल्या आत्ताच्या काळामध्ये जगत असताना एवढं साम्राज्य जगण्यापेक्षा आणि उभं करण्यापेक्षा स्वतःच ऐश्वर्य या माणसाला उभं करता आलं असतं. पण आज माझ्या एकट्यामुळे मी गोरगरिबाची पोरं वाईट मार्गाला जाण्यापेक्षा जर चांगल्या मार्गाला जाऊन स्वतःच्या आयुष्याबरोबर स्वतःच्या कुणाचा विचार करणार असतील तर निश्चित माझं आयुष्य हे समर्पण झालं तरी चालेल. तर यातली पोरं वाया जाता कामा नये याच्याकरता हे गुरुकुल घेतलेलंय. त्याची कधीतरी स्वाभिमानाची बाब आपल्या अंतकरणात असली पाहिजे. एवढंच माझं प्रामाणिक मत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी एवढं पोटतिडकीने गुरुकुलाबद्दल का बोलतो माहिती का, तुम्ही काहीतरी द्यावं आणि तुम्ही दिल्यावर गुरुकुल चालावं हे कीर्तना जाहीर सांगतो. काय महाराज मला बोलले नाही. माझा मुळात स्वभाव असा रांग आहे. कारण काय, मी मगापासून राजकारणानं माझ्या घरातच राजकारण आहे सगळं. इसरानंतर ह्यांना काय
पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, करणारी माणसं करत असतात ना, नाही त्यांच्या आयुष्यात आपल्याला त्यांना पाठिंबा देता आला अजिबात देऊ नका, पण त्यांच्या वाट्यातलं काटे होऊ नका. एवढं जरी केलं ना तरी आजच्या या कार्यक्रमाचं सार्थक झालं. त्याच्यापेक्षा वेगळं काय महाराज असं का तुम्ही बोलला, काय अडचण निर्माण केली? हे छत्रपती शिवाजीराजा 50व्या वर्षी गेला ना, त्याला पाकिस्तानातले मुसलमान जबाबदार नव्हते, त्याला महाराष्ट्रातले मुसलमान जबाबदार नव्हते. मग छत्रपती शिवाजीराजे 50व्या वर्षी गेले ना, त्याला जबाबदार त्यांच्या घरातलीच माणसं होती ना. याच्यामुळे मी सांगितलंय, भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, दुश्मन ही बन सकते तो तुम काटे बनकर मत राहना. नाही तुम्हाला खुल्या होता येत ना, नका बनवू, पण एखाद्याच्या वाटातलं काटे बनवू नका, एवढंच मात्र ध्यानात ठेवा. आणि हे आयुष्य जगत असताना काही बाकीचं वेगळं करायचं नाही. ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याची जडणघडण आहे त्याचं नाव फार सोपं आहे आणि अवघड सुद्धा नाही. या अभंगाचं पहिलं चरण आहे. नाम घे नाम घेता नरेचे मोल, नाम मंत्र नाही खोल. देवाचं नाव फार सोपं. मगाशी प्रमाण सांगितलं, शहाणा तो धनी. दुसरे एक प्रमाण आहे बघा, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. तुका म्हणजे साधन सुलभ गोमट आणि परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. साधन सुलभ गोमट आहे, पण परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. ज्याचं पूर्व पुण्य उदयाला आलं त्याला देवाचं नाव कळालं. सगळ्यांना देव कळाला, आणि मला वाटते सगळ्यांना देव कळाला असता तर नास्तिक वर्ग राहिला, आणि नास्तिक वर्ग जर राहिला असता किंवा नसता तर आपल्याला किंमत आहे. म्हणजे सोपं सांगा, आमची पाकिटे वाढली. खरंच आहे ना. या समाजात दोन वर्ग आहेत आणि त्या दोन वर्गामुळे चांगल्याला वाईट आहे, वाईटाला चांगलं आहे, पुण्याला पाप आहे, पापाला पुण्य आहे. आणि याच्यामुळे या सगळ्याची जडणघडण होत असते. लक्षात ठेवा, फक्त ते कळणं गरजेचं आहे. ज्याला कळलं त्याला सगळ्या गोष्टी समजतात. परत एकदा सांगतो, ज्याला कळलं त्याला सगळ्या गोष्टी समजल्या. मुळातच हे देवाचं नाव, हे राम आहे ना, राम हा राम विठ्ठल जलीस्थळी भरला आणि रीता राम नाही बोलला. बरं, सर्वागती राम सगळीकडेच आहे. पण अजून सोपं सांगू का, आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं नसेल, जरा तुमच्या अभ्यासाचा भाग आहे म्हणून सांगतोय. तो राम प्रत्येक ठिकाणी आहेच, तर तो राम तुमच्या आमच्या नावात सुद्धा आहे. याच्याबद्दल तुमचं मत काय? कुठे आहे? नावात आहे, नावात. त्याला तुलसीदासांचं एक प्रमाण, नाम चतुर्गुण उसमें पंचतत्व मिले, उसे गुना करने का काम तुलसी कहे अष्ट से भाग दे, बचा राम हीरा. तुलसीदास म्हणतात, कुणाचंही नाव घ्या, त्या नावामध्ये देवाचे राम हे दोन अक्षर दडलेले.
बघा मी काय म्हणतो, कुणाचं आहे नाव? महाराजांचं नाव तुषार. किती अक्षरी नाव आहे? 3 अक्षरी. तर या तुषार मध्ये सुद्धा राम आहे हो. आता ते कसं द्या महाराज पटवून, आणि नाही जर पटवून दिलं तर उद्यापासून फेटा बांधणार नाहीच बांधणार. हा करा आता घरी. तुलसीदास म्हणतात नाम चतुर्गुण उसमे पंचतत्व मिले. तुलसीदास म्हणतात सुनाचंही नाव घ्या आणि त्या नावाला 4 ने गुणा, नाम चतुर्गुण. तुषार नाव किती अक्षरी? 3 चोक 12. उसमे पंचतत्व मिले, त्याच्यामध्ये 5 तत्व बोलवा. ही पंचमहाभूतांनी तयार झालेला मानवी देह ना, 5 तत्व मिळवा. 12 5 17. उसे गुना करणे का काम, त्याला डबल करा, गुना करा. 17 गुणे 34. तुलसी कहे अष्ट से भागते बचा राम ही राम. तुलसीदास म्हणतात तर 34 ला 8 ने भाग द्या. 8 चोक 34 वजा 32 बचा राम ही राम. कुणाचंही घ्या, किती अक्षरी घ्या. 4 अक्षरी कुणाचं नाव येतं बसल्यापैकी सांगा जरा. 4 अक्षरी रामदास मध्ये राम आहेच पण तरी घ्यायचा लागेल नाम चतुर्गुण. तर रामदासला 4 अक्षरी नावाला 4 ने गुणा. 4 चौक उसमें पंचतत्व मिले. 16 5. उसे गुना करने का काम 21 गुने 42. तुलसी कहे अष्ट से भाग दे बचा राम ही राम. तुलसीदास म्हणतात ते 42 ने 8 ने भाग कर. 8 पंचे 42 वजा 40 बचा बचा राम ही राम. आता बाकीच्यांनी घरी गेल्यावर करा इथं फोटो मला सांगण्याचं तात्पर्य काय? आता देव सगळीकडे आहेच, पण देव तुमच्या आमच्या नावात सुद्धा आहे. दुर्दैवानं नावात असणारा देव कळाला नाही, पण दुसऱ्याच्या नावात असलेलं महत्व मात्र कळाल्याशिवाय राहिलं. आपल्याला स्वतःच्या नावाचं काही पडलं नाही, पण दुसऱ्याचं नाव जरा मोठं झालं की आपल्याला ते सहन होत. अगदी सोपं सांगू का, मोठ्या भावाला ट्रॅक्टर घेतल्यावर लहान्याला बरं वाटावं का खरं वाटावं? एक विचार करून मला बरोबर मी दोन्ही पैसे घ्यायला. मोठ्याला ट्रॅक्टर घेतल्यावर लहान्याला बरं वाटावं का खरं वाटावं? सोपा प्रश्न. 2-4 गावची लोक बोलून पाहिजे. बरं वाटावं, बरंही वाटावं आणि खरंही वाटावं ना. नुसतं बरं खरं वाटून उपयोगाचं आहे का? मोठ्याला ट्रॅक्टर घेतल्यावर बरंही वाटावं खरंही वाटावं, पण दुर्दैवानं बरंही वाटत नाही आणि चांगले कबूल होता की तुम्ही. पण खरंच आहे बरंही वाटत नाही खरंही वाटत नाही. समजा घेतलाय एखाद्या मोठ्या भावानं ट्रॅक्टर, तर हा लहान काय म्हणतो माहिती का? त्याचं काय आलंय? आई बाप त्याच्याकडे समोर होतं, त्याच्यामुळे आई बापाचं सगळं गबाळ. वा वा वा, तुम्हाला बी मोठा पण हे खरंच आहे ना. घेतला मोठ्यानं ट्रॅक्टर ना तर लहान म्हणावं हे 10 वर्षाला आम्ही एकमेकाचं तोंड बघत. पण काय का असं माझ्या भावाला ट्रॅक्टर घेतला त्याचा मला अभिमान असं म्हणलं पाहिजे का नाही? ते म्हणतो त्याचं काय दवा हप्त्यावर घेतला असला. अरे हप्त्यावर घेऊ दे नाही तर त्याचा 3 महिन्यानं ओढून देऊ दे. आपल्या बापाचा काय तोटा आहे का? पण त्याचं चांगलं झाल्याची भावना आमच्यात नाही. आपण दिंडीच्या लेखापासून पोटात दुःख आल्यानंतर जेवलो नाही तरी सुद्धा एवढं ओरडून कीर्तन करतोय. 99% कीर्तन चांगलं झालं आणि 1% समजा कुठं समजा बिघडलं, समजा चुकलं एखादा बोलण्याच्या वगैरे शब्द इकडे तिकडं गेला तर 99% कीर्तन चांगलं झालं. त्याची काय तुम्ही वाहवा करणार? बोला बोला नाही 1% कुठं वेगळं तेवढं लगेच म्हणा सगळं बरं होतं बरं का, पण महाराजांना ते तेवढं हे जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपण बदल करत नाही तोपर्यंत जीवनाचं कल्याण होणार नाही. हे माझं नाही, हे संतांचं म्हणणं आहे आणि संतांच्या म्हणण्यावरती चालणारी ही सगळी परंपरा आहे. छत्रपती शिवाजीराजे शंभूराजांचा बलिदान मास चालू आहे. बलिदान मास म्हणजे आपण तो 4-5 अक्षरी शब्द फक्त सहज बोलून जातो. ते बलिदान देण्याकरता, धर्माकरता, झोपण्याकरता, धर्म टिकवून ठेवण्याकरता आणि धर्माकरता कसं मरावं हे जगाच्या पुढे आदर्श मांडण्याकरता शंभूराजांचे काय हाल झालेत ना. आता 2-3 दिवसात तुम्ही ऐकाल रोहिदास महाराजांनी सांगणार आहे. वाईट काळ आहे तो. पायाला साधी ठेच लागली ना
तर आम्ही म्हणतो देवाला बघावलं कोणाला पोराचा हात मोडला तरी म्हणतो देवाचं काय आमचं देव वाटल्यावर आमचा असेल ना हात मोडला तर आयुष्याचं समर्पण करणारी माणसं आहेत महाराज कशाचाही विचार केला नाही एक गोष्ट ध्यानात ठेवा जीवनात पैसा पैसा करून सगळी पळणारी माणसं आहेत किती जरी पैसा कमावला तरी तुमच्या जवळ राहणार सांगा बरं मला प्रामाणिकपणे महिला मंडळी पुरुष मंडळी पैसे तुमचे आहेत का हा आहेत का नाहीत ना जाताना तेवढे माझ्याकडे माझ्याकडे नाहीत कमी आहेत आमचा आज ठरलं बी नाही त्याच्यामुळे तुम्ही तरी द्या ऐका अरे नाही पैसा सुद्धा धंदा आपलं रेमंड कंपनीचा मालक 14,000 करोड रुपयाचा टर्नओव्हर आता 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे पोराच्या प्रेमापोटी पोराच्या प्रेमावरती भाडला होती तेवढी प्रॉपर्टी सगळी पोराच्या नावावर करून टाक पोरगा नावावर वस्तू होतं बापाला काय बोललं का नाही बोललं ज्या दिवशी सगळी प्रॉपर्टी नावावर झाली दुसऱ्याच दिवशी पोरगा बापाच्या दारात उभं राहिला घरी सकाळी सकाळी झोपत निघून ठेवायला बापाला घ्या आणि झोपत निघून ठेवलं बापाला काय म्हणलं माहिती काय म्हणलं रामकृष्ण काय म्हणला रामकृष्ण हरी बापाच्या ध्यानात आजपर्यंत कवा दारात येत नव्हता कवा रामकृष्ण हरी म्हणत नव्हता ज्याची रामकृष्ण हरी म्हणतो त्याची आपलं रामकृष्ण हरी झालंय एकाच मिनिटात सांगितलं 10 मिनिटाच्या आतमध्ये खोली खाली करा 14,000 करोड रुपयाच्या प्रॉपर्टीचा मालक असणारा आणि रोज 5 कोटीच्या गाडीमध्ये फिरणारा आज पुण्यात भाड्याच्या घरात राहून रिक्षाला प्रवास करतोय इथला इथं यायला इथून इथं जायला जास्त वेळ लागेल म्हणून तरी आयुष्य चांगलं जगा रायगडाचं बांधकाम करायचं होतं रायगडाचं पैसा महत्वाचा नसतो तुम्हाला सांगतोय मोहिमेला निघालेत राजे इंजिनियर शोधले कुणी करायचं कुणी बांधकाम करायचं बांधकाम प्रमुख कोण आहे तेवढा एक जण मावळा पुढे आला तो म्हटला राजा काळजी करू नका आपण जोपर्यंत जिवंत आहे ना तुम्ही मोहिमेवर माघारी येईपर्यंत रायगड तुम्हाला महाराष्ट्राची स्वराज्याची राजधानी उभी झालेली दिसते म्हटलं राजा मान्य केलं निघून गेलं मोहिमेला होता तेवढं काही आईवर धन धरलं दिलं त्या हिरोजीकडे निघून गेलं बांधकाम चालू होतं हळूहळू 1 2 3 4 10 टप्पे पूर्ण झाले दुर्दैवानं राजाने दिलेलं जेवढं होतं ना ऐश्वर्य तेवढं सगळं संपलं करायचं काय ऐका पुरानो पैसा नाही शिल्लक राहिला डोकं बंद पडलं राजांना तर स्वराज्य हे रायगड उभा करून द्यायचा आहे स्वराज्याची राजधानी उभी करून द्यायची संध्याकाळी घरी आले डोक्यावर हात लावून बसले बायकोने विचारलं मालक हो मालक काय डोक्यावर हात लावून बसलाय काही टेन्शन त्यावेळेस त्या मालकानं सांगावं स्वतःच्या सौभाग्यवतीला ऐक ना एवढी मोठी जबाबदारी फार मोठ्या विश्वासानं राजांनी आपल्यावरती टाकली पण असणारं सगळं धन दौलत संपलाय थोडं बांधकाम राहिले पण ते पूर्ण करण्याकरता पैसा नाही बायको कशाला म्हणतात जरा नीट ऐका एकाही मिनिटाचा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता हातातल्या गळ्यातल्या दागिन्याला हात घातले स्वतःच्या मंगळसूत्रावर हात घातला आणि ते काढून स्वतःच्या नवऱ्याच्या हातावर टेकवून सांगितलं हे दागिने गहाण ठेवा पण राजाने दिलेली जबाबदारी तुम्ही पूर्ण करा जगातली पहिली माऊली असेल ते स्वराज्य उभं करण्याकरता स्वतःचं मंगळसूत्र कुणाच्या हातात करावं पहिली माऊली आहे ऐकताय ना म्हातारी मेल्यावर तिच्या 2 वाट्या फक्त मोठ्याचा वापर राहिल्या तर काय करतो आपण कळतंय ना किती वेळा असं होतंय आणि किती वेळा भांडणं होत्या त्याचा काही तपास नाही पण स्वराज्याची निर्मिती करण्याकरता रायगड उभा करण्याकरता स्वतःचे दागिने स्वतःच्या नवऱ्याच्या हातावर ठेवले रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं राजे मोहिमेवरून माघारी आले बघताय तर काय रायगड डामाडौलात उभा आहे गड चढत चढत वर गेले वा हिरोजी वा चांगलं काम केलंस गड्या मानलं तुला पण सगळं झालं एवढं मोठं काम परिपूर्ण केलं बोल तुला काय पाहिजे मा राजा काही नको तुमच्यासारख्या मोठ्या माणसाचा आशीर्वाद आणि कौतुकाची थापाठाणीवर याच्यापेक्षा वेगळं काय मला लागतं काही नको नाही नाही मागा मला गेले काही नको बोल एवढं मोठं काम चांगलं पूर्ण केलंय गडाला तुझं नाव आहे का राजांचे शब्द आहेत नाही राजा एवढी मोठी नाही माझी पात्रता मग एखाद्या बुरुजाला तुझं नाव देतो जसं हिरकणी बुरुज पडलंय नाही राजा बुरुजाला सुद्धा माझं नाव
जगदीश्वराचं दर्शन घेतलं. जगदीश्वराचं दर्शन घेऊन खाली उतरत असताना पुन्हा राजांनी विचारलं, हे हिरोजी, अरे आजपर्यंत माझ्यासाठी ज्यांनी कार्य केले, स्वराज्यासाठी केले, त्यांना काहीतरी दिले, काहीतरी मागणं काय असावं तुमच्या समोर मांडतो, ध्यानात ठेवा. त्यावेळेस त्या हिरोजी इंदल करणार राजाकडे मागितलं, राजा 10 वेळा धडकेला म्हणून मागतोय, द्यायचंच तुम्हाला ना, तर या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती माझं नाव करण्याची तेवढी मला मुभा द्या. काय? अरे गड्याला तुझं नाव घेत होतो, खुर्जाला तुझं नाव घेत होतो, आणि या पायरीवर नाव कशा करता राजा? ज्या वेळेस तुम्ही गडावर याल त्यावेळेस गडावर आल्यानंतर तुम्ही त्या जगदीश्वराच्या दर्शनाला जाल, आणि ज्या वेळेस तुम्ही दर्शनाला जाल त्याच वेळेस तुम्ही त्या पायरीवरती पाय टाकाल, आणि ज्या वेळेस पायरीवरती पाय टाकाल त्यावेळेस तुमच्या पायाची पायरी माझ्या नावावर सतत अभिषेक करत राहील. याच्या करता मला हे द्या. मागण्याचा विरोधी आज गेल्या तुम्ही कधी रायगडला ना, तर रायगडला गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या पायरीवरती आजही बघायला मिळतं सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. मावळे होते हो, पण आम्ही नाही तसे. आम्ही येऊ पण आम्हाला काय मिळेल, आणि हाताची हटा घेऊ पण आमचं किती. आम्ही येऊ पण लय लांब अंतर आहे हो, परवडत नाही. ही आमची भाषा आहे. स्वतःच्या बायका पोरांचा ऐवज कुठला व्यवस्थित ठेवला नाही, सगळं संकलन. पण एक डोक्यात होतं, माझं ऐश्वर्य संपत, पण या मातीचं, या भूमीचं, या स्वराज्याचं ऐश्वर्य अजून उंच होईल याच्याकरता समर्पण करणारी माणसं होती. ही माणसं आज महाराष्ट्राला पाहिजे. हा महाराष्ट्र म्हणजे मराठी माणसाचा बाबा महाराष्ट्र आहे. भक्तीच्या ऐकण्याचा, शक्तीच्या पवित्राचा महाराष्ट्र आहे. माती दिवस करत त्याच्यामध्ये व्यक्तीला कौतुक करत त्याचा डॉक्टरचा इतिहास आहे. महाराष्ट्र आहे. घरचा महाराष्ट्र माझा म्हणा, स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान जिवंत ठेवणारा जगदंबा प्रभूला भेटणाऱ्या वादळाचा माझ्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आज महाराष्ट्र पेरला होता. निश्चित विराट ग्राम्यासारखा नव्हता शिवधर्माचा अभिमान, नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. गरजेतील लेवलाच्या पुढे हात मराठ्यांनी लागून झाला होता. जे झोपले होते ते अशा कालखंडामध्ये जागे होते ते उभे होते ते चालते झाले, आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावरती स्वराज्याचे निशाण आले, आणि मग रायगडावर 32 मानाचं सोनेरी सिंहासन साकारलं. रयतेचा राजा झाला. सोन्याचा नांगर नाही फिरवला, शेतकऱ्याच्या शेताचाच नांगर फिरवला. पहिली शेती पिकवली, आणि शेती पिकवता माणसाची डोकी पिकवली, आणि मग हे स्वराज्य उभं राहिलं. सहजासहजी नाही मिळालं. पुन्हा त्या गोष्टी तुम्हाला सांगतो. शिवचरित्र आपल्याला जगणं शिकवतं, शिवचरित्र आपल्याला वागणं शिकवतं, शिवचरित्र आपल्याला आपलं समर्पण शिकवतं. मला एक वाटतंय, एखाद्या मावळ्याचा एखादा गुण जरी आपण आपल्या आयुष्यामध्ये घेतला ना, तर परमेश्वरानं दिलेली या देहाचं सार्थक व्हायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. हेच खरे आता शिवचरित्राची ताकद आहे. आवर्जून गोष्ट सांगतो तुम्हाला. अभंगाला न्याय देत थोडस चरित्राला स्पर्श करत पुढे चाललंय म्हणून एवढं सगळं चालू होतं. एवढ्या पूर्वघड्या चालू होत्या. अफजलखान ठरायचा होता, औरंगजेबाला धडा शिकवायचा होता, आणि वेगवेगळ्या आदिलशाही, मुघलशाही, या कुतुबशाहीला नेस्तनाबूत करायचं होतं. पण एवढं सगळं करत असताना संप्रदायावर विश्वास होता. ह्याला नाही दाबून जमणार आपल्याला. एवढं सगळं केलं पण मुखात देवाचं नामस्मरण होतं, आणि नुसतं नामस्मरण नव्हतं. हातानं टाळी सुद्धा वाजत होती. ती टाळी सुद्धा तुम्ही वाजवा, आणि त्या मुखानं भजन सुद्धा करा. ते भजन होतं तरी कसं. हाँ साइड लगे